सैराट या सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. व्यवसाय तर केलाच आहे, पण परश्या आणि आर्चीनं रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा कब्जा केला. ही लव्ह स्टोरी रसिकांना चांगलीच आवडली आहे. लोकांनी सिनेमा डोक्यावर घेतलाय. सिनेमाने एका आठवड्यात तब्बल 25,50,00,000ची कमाई केली आहे. मराठीतले आजवरचे सगळेच रेकॉर्ड्स तोडलेच. या निमित्तानं आर्ची आणि परश्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. सैराट या सिनेमाची झिंग सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर चढलेली आहे. एका आठवड्यात तब्बल 25,25,00,000चा गल्ला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमवत अनेक रेकॉर्ड तोडलेले आहेत. आपल्यावर सैराटची संपूर्ण टीम आहे. नागराज, पहिले तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. अनेक पुरस्कार सिनेमाला मिळाले होते. नुकताच रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला आणि आजच बातमी आली की 25,25,00,000 एका आठवड्यात सैराटने कमवलेले आहेत. त्याबद्दल नाही, आनंद वाटतोय खूपच, कारण की म्हणजे ऑलरेडी बर्लिनपासून आमचा प्रवास सुरू झाला. तिथं वर्ल्ड प्रीमियर झाला होता आणि लोकांना आवडली होती. पण आता इतक्या प्रमाणात ती आवडेल, इतके लोक डोक्यावर घेतील तिला, ह्याची थोडीशी जरी जाणीव असली तरी पण हे जरा जास्त आहे. मला छान वाटतंय की इतक्या प्रमाणात तिला आवडलं आणि बॉक्स ऑफिसला इतकं मोठं सक्सेस. मराठीत पहिल्यांदाच कदाचित एका आठवड्यात एवढी कमाई करणारी फिल्म ठरते. आनंद वाटतो. पण आपण जेव्हा इतकी कमाई केली असं म्हणतो, तर त्याचं दुसरं गणित असं होतं की इतक्या लोकांनी ती बघितली आहे. तर मला त्याच्यात खूप आनंद वाटतो की इतके लोक ती बघतात फिल्म आणि ॲप्रिशिएट करतात. ऑलरेडी मला खूप बातम्या येतात, खूप मेसेज येतात की काही ठिकाणी रात्री 12 ते 3, 3 ते 6 पहाटेचे शो सुरू आहेत. लोक माहेरची साडी बघितलेले लोक परत त्याच्यानंतर आत्ता थिएटरमध्ये चाललेले आहेत आणि लोक गाड्या करून, जीप करून जत्रेला गेल्यासारखी फिल्मला जात आहेत. तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि पैसे हा खरं तर इतके लोक येत आहेत म्हणून पैसे येत आहेत, पण मला आनंद त्याचा आहे की लोक ही फिल्म बघत आहेत. क्या बात आहे. अवघ्या महाराष्ट्राला यायला लावणारी परश्या आणि अर्चीची जोडी आपल्या उभं आहे. अर्ची, मला सांग, पहिला सिनेमा होता, कुठली पार्श्वभूमी नाही तरी देखील कामाचं खूप कौतुक होतं आहे आणि नुकतंच नॅशनल अवॉर्ड घेऊन तू परत आलेली आहेस. त्याबद्दल पार्श्वभूमी तर कोणतीच नाही. ॲक्टिंग मला काही आधीपासून येत नव्हती, मला शिकवली गेलेली आहे आणि ती मी केली. आणि नॅशनल अवॉर्ड नागरात तुम्ही ऐकूनच आहे की आम्हाला पहिल्यापासून मिळायचा. की आरची कॅरेक्टरच इतकं स्ट्रॉंग होतं की हे कॅरेक्टर जे करेल त्याला नॅशनल अवॉर्ड मिळणार होता आणि ते कॅरेक्टर मी केलं. त्याचा खूप आनंद आहे आणि लोक कौतुक करतात, तर खूप छान वाटतं. भविष्यात आपण ॲक्टर असं कधी विचार तू केला नव्हता. अनपेक्षितपणे नागराज दादाची तुझी ओळख झाली आणि तो नंतर तुला सैराटमध्ये चान्स मिळाला अनेक ऑडिशन्स नंतर. तर एकूण आता सिनेमाला रिस्पॉन्स मिळतोय. परश्या आणि अर्ची लोकांना आपली कॅरेक्टर वाटत आहेत, आपल्या भोवतालची कॅरेक्टर वाटत आहेत. महाराष्ट्राकडनं तुम्हाला प्रेम मिळतं आहे. तर एकूणच आनंद वाटत असेल तर भावना व्यक्त कशा करते? खूपच छान वाटते. म्हणजे मला आधी वाटलं नव्हतं. 29 तारखेपर्यंत जरा दगदग होते म्हणजे काय रिस्पॉन्स भेटेल काय, पण आता 29 तारखेनंतर बघतोय मी की शो सगळे हाऊसफुल होत आहेत. अक्षरशः लोक स्टेजवर चढून नाचत आहेत. म्हणजे खूपच छान वाटतं हे सगळं बघून. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.